नमस्कार माझ्या मराठी मित्रमैत्रिणींनो, एक काळ होता जेव्हा लोकांना खरेदी करण्यासाठी 10-15 किलोमीटरवर जाऊन सामान आणावं लागत होतं. पण काही लोकांनी धाडस केलं आणि गावामध्ये दुकानं उघडली. पण वाढत्या डेव्हलपमेंटमुळे त्याच लोकांना आता असं वाटतं की झेप मारली आणि दुकानं उघडली. ही कथा आहे एका गावातल्या माणसाची. त्याच्या दुकानामध्ये हल्ली आता गिऱ्हाईकच येत नाही, पण त्या माणसाने हार मानली नाही. दररोज सकाळी दुकानामध्ये बसून लोकांना चहा प्यायला बोलवतो. या ना रे, या चहा घ्यायला, या ना चहा घ्यायला. नाही नको काका, घ्या चहा, घ्या ना. अहो खरंच नको. या ना रे, चहा घ्या. अहो खरंच नको मला चहा. या चहा प्यायला या. खरं खरं सांगायचं, मी वाटीत प्यायलो चहा, तुम्ही कशा कशा चहा पितात खरं खरं सांगायचं. काय ना काका, मी ना चहा पियत नाही, मी ना दूध पितो, दूध, आणि ते पण वाटीमध्ये नाही. हेच ते काका आहेत, त्यांच्या दुकानामध्ये हल्ली आता गिऱ्हाईकच येत नाहीत, म्हणून ही अशी इंस्टाग्रामवर फालतूगिरी करतायत. गाडीची तुटली किक, तुला देतो आता फेविकिक. काका ते फेविकिक नसतं, फेविक्विक असतं. तुझ्या गाडीची तुटली किक, तुला देतो आता फेविकिक. किक नाही, क्विक, फेविक्विक. फेविकिक, क्विक, फेविकिक, क्विक. फेविकिक. येडेत का तुम्ही जरा? बरोबर इंस्टाग्रामवर नाव ठेवलंय येडे अण्णा. फेविक्विकच्या कंपनी जर तुमची ही व्हिडिओ बघितली ना तर तुमचा सप्लाय बंद करतील ते. मग करत बसा फेविकिक किक. तुला देतो गुड्डे, तुझा हाय बर्थडे. तुला देतो गुड्डे, तुझा हाय बर्थडे. तुमचं जर दुकान असेल आणि धंदा होत नाहीये, गिऱ्हाईक वगैरे येत नाहीये, तर शटर बंद करून डायरेक्ट झोपू नका. एक गुड्डेचं बिस्किट घ्या आणि अशी काकांसारखी फालतूगिरी करा. ह्याच्यावरून हे साध्य होतं की तुम्ही कितीही मोठा बिझनेस करा, कितीही मोठा चित्रपट बनवा, शेवटीला प्रमोशन करायला तुम्हाला झक मारून इंस्टाग्रामवरच यावं लागतं. जलवा आहे हमारा. मी आलो रानात गवसाला पाखरू, त्याला झालं की लेकरू. हा कोकिळ पाखरू झाडावर काय करतोय? अण्णा खाली उतरा, नाहीतर त्या फॅन्ट्री मधल्या जब्ब्याने बघितलं ना तर बॅचकेने खाली पाडेल तुम्हाला. चिमणी घाव पाहिजे लागा पाखरू. आपण दोघ भाऊ अंड अर्ध खाऊ. कपाळावर विठ्ठलाचा टिक्का आहे म्हणजे नक्कीच बुवा असतील, तरी पण अर्ध अंड खाण्याची वार्ता करतायत. हे तर असं झालं. आपण दोघ भाऊ अंड अर्ध खाऊ. तुमचा भाऊ अर्धा अंड खाईल की नाही माहिती नाही, पण तुमच्या आता ज्या कोंबडीचा अंड आहे ना तिला लाज वाटत असेल की काका दुकानामध्ये बसून अंड्याशी खेळतायत. हा पण जरा जपून काका, नाहीतर तुमची अंडी फुटतील. चला झरी बोरी जिंतूर, साबण लावा संतूर. झरी बोरी जिंतूर, साबण लावा संतूर. अण्णा तुम्ही जो साबण विकताय ना संतूर, त्या संतूर साबणाने लोकांच्या चेहऱ्यावर ग्लो येतोय. तुमचं काय? ह्या अशा फेक साबणाच्या ऍडव्हर्टाईज दाखवण्यापेक्षा काकांची ऍडव्हर्टाईज दाखवा, एकदम रियालिटी. ఎందుకని బతుకుతావు? మీ చిరునవ్వు, మీ నడక, वाव नाईस. नीट बघायचं. चॉकलेटचं नाव लवकर सांगायचं, कोणती चॉकलेट आहे? अण्णा खरंच तुमच्या दुकानामध्ये कोणच गिऱ्हाईक येत नाही. एवढे कसे काय रिकाम टिकडे तुम्ही? एवढं चांगलं दुकान उघडलंय, त्या दुकानामध्ये चांगला धंदा करण्याच्या ऐवजी ही अशी इंस्टाग्रामवर धंद्याला लागण्याची कामं का करताय? अण्णा फक्त दुकानामध्ये बसून जागाच गरम करत नाहीत, तर त्यांचा दुसरा साईड बिझनेस पण आहे, दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाऊन नाचण्याचा. नवऱ्याच्या भावाला नाचणाऱ्या बाईला बोलवायचं होतं, पण चुकून ह्या सहेलीला बोलवलं. बाकी आयोजन छान केले, लोक समोर जेवतायत, त्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी समोर नमुना ठेवलाय. काही लोक त्या नमुन्याचा डान्स बघून घाबरतायत. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कैसे हो गया है? त्या नवरी मुलीकडे बघा, त्या बिचारीला कसं वाटलं असेल. तिने आतापासूनच मान खाली घालण्याची सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या लग्नामध्ये डॉल्बीवाल्यांना, नाचणाऱ्या बाईला, बँड बाजावाल्यांना जर बोलवायचं नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. खर्च पण कमी होईल. बाकी तुम्हाला पण जर ही नाचणारी छबिली पाहिजे तर इकडे खाली आयडी मेन्शन करतोय, लवकरात लवकर जाऊन त्याच्या आयडीला रिपोर्ट करा. एवढं रिपोर्ट करा की तो खरोखरच येडा झाला पाहिजे. तर बस आजच्या दुकानामध्ये एवढंच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जे अण्णा आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. तर चला भेटूया पुढच्या दुकानामध्ये. टाटा.